नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचे वितरण करण्यात यावं, अशा प्रकारचे निर्देश पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पीक विम्याचं वितरण तत्काळ करण्यात यावं, यासाठी एक महत्त्वाकांक्षी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेल्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. पीक विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं तत्काळ वितरण करण्यात यावं, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. परंतु याच बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून पीक विम्याचं जवळपास 100% वितरण करण्यात आलेले असल्याची माहिती देखील आलेली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले निर्देश आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती, शेतकऱ्यांच्या तक्रारी यांच्यामध्ये कुठेतरी एक सामर्थ्य दिसून येत नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड पाठोपाठ नुकसानग्रस्त झालेला जिल्हा परभणी. मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली होती. याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना निर्गमित करण्यात आलेला आहे. अधिसूचनेचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला, त्यांची रक्कम अतिशय तुकडी मंजूर करण्यात आलेली. यांच्या व्यतिरिक्त जे काही शेतकरी उर्वरित होते, ज्यांचे बैठकीत क्लेम होते, त्यांच्यासाठी साधारणपणे 104 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. धन्यवाद.